मी रसिका अनंत बावडे आपणा सर्वांचे स्वागत करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते। मी पाहुण्यांचे आगमन झालेले आहे, त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। उत्सव हा अमृत महोत्सवाचा दिवस आहे, स्वातंत्र्याच्या गौरवाचा वसा बाळगून आपण देशभक्तीचा। आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपण आपल्या महाविद्यालयामध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेकरिता आज आपण येथे जमलेलो आहोत। मी आपणा सर्वांचे पुनश्च स्वागत करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते। पुण्य कमावण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं। तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुद्धा देवाची भक्ती केल्याप्रमाणेच पुण्यवान असतो। आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो। तसेच स्वतःला विसरून इतरांना आनंदित करणारे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले यशवंत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय श्री डॉक्टर रवींद्र बेले सर यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री डॉक्टर विलास देशमुख सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून आपल्याला लाभलेले डॉक्टर ध्रुवटे सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते। सहकार व शिक्षण महर्षी लोकनेते श्रद्धेय बापूरावजी देशमुख उपाध्याय दाजी यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते। मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी दाजी यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते। येथे पुष्पार्पण झाले असून मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी स्थानबद्ध व्हावं। अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करते हा स्वागताचा सोहळा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रवींद्र बेले सर यांचे स्वागत कुमारी गौरी पिंपळे करतील अशी मी तिला विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले डॉक्टर विलास देशमुख सर यांचे स्वागत कुमारी रिंकू पिंपळे करतील अशी मी तिला विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून आपल्याला लाभलेले धोटे सर यांचे स्वागत पवन महल्ले करतील अशी मी त्याला विनंती करते। आजच्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेल्या प्राचार्य दुपारे मॅडम यांचे स्वागत साक्षी भोगे करतील अशी मी तिला विनंती करते। आजच्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका मंदा ढेंगे मॅडम यांचे स्वागत तनू मरावे करतील अशी मी तिला विनंती करते।
धन्यवाद. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक धोटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बापूरावजी देशमुख यांना विनम्र अभिवादन. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रभारी प्राचार्य सन्माननीय डॉक्टर रवींद्र पेले सर, तसेच आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आमचे मार्गदर्शक डॉक्टर विलासराव देशमुख, या महाविद्यालयाचे या सभागृहामध्ये उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना माहीतच आहे की यावेळी आपण भारत देशाचे स्वातंत्र्याचे 75वे वर्ष सेलिब्रेशन करत आहे. त्याच अंतर्गत आपल्याकडे आज आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आपण स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा असे वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे. या कार्यक्रमाचे निमित्तच आपण आज आपल्या महाविद्यालयात इथं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसाठी या लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये माझ्याकडे जे नाव आलेले आहे त्यामध्ये 12-15 विद्यार्थी आलेले आहेत आणि वेळेवरच कार्यक्रमाची रूपरेषा तयार झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 3-4-5 मिनिटं जेवढे ते बोलू शकतात त्यांना वेळ दिलेला आहे. आणि अशा या वक्तृत्व स्पर्धेचे कार्यक्रमाला आपल्याला परीक्षक म्हणून ग्रहविज्ञान विभागाचे सन्माननीय डॉक्टर अर्चना दुपारे मॅडम, स्पोर्ट्स विभाग अर्थात खेळ विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मंदा ठेंगणे मॅडम हे आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहे. हा कार्यक्रम करण्याचा मागचा उद्देश, भारत हा स्वतंत्र झाला तर या स्वातंत्र्याची बागल जे काही स्वतंत्र सेनानी झालेले आहेत, फ्रीडम फायटर झालेले आहेत, ज्या लोकांनी देशासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, सहकार्य दिलेलं आहे, शहीद झालेले आहेत, अशा लोकांना आठवण करायचा हा वेळ आहे. यासाठी हा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे. आणि हा कार्यक्रमाची खूप वेळेवर झालेला आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही बोलायचं आहे ते संक्षिप्तमध्ये करायचं, कारण लगेच 2-3 प्रोग्राम कंटिन्यू आहे. बस एवढंच बोलून मी 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. घरोघरी तिरंगा फडकवू, स्वातंत्र्याचा अमृतोत्सव अभिमानाने साजरा करू. आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेकरिता येथे आपण जमलेलो आहोत. मी सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की वक्तृत्व स्पर्धेकरिता सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांना 3 ते 4 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. सर्वप्रथम आपल्यासमोर येते आहे वैष्णवी चव्हाण. Good morning everyone. Myself Vaishnavi Rashkishore Chauhan from Home Science, semester number 2nd. Today I will talk all about a future India. So let's start it. Every person in this world has a dream of his or her future. Like her, I too have a dream, but it is all about my country India. India is a very large country with different culture, different languages, different people, different caste. That is why India is known as for the unity of diversity. As the India is a country of diversity,
It is a beauty if the diversity make it into a unique country in the world as a every aspects in social, economical, environmental and scientific. We can very well imagine the future of our country by observing the tendency and correct reading of physiology of today's child. A child of today is a father of tomorrow, who will narrate the wounds of formal or informal genesis of education. Every Indian is a beaut of a complement every task that we flourish the economy of the nation. Even the history has proud that Indian are a beaut of world in the form of Vivekanand, Mahatma Gandhi, Mother Teresa and many more. It is proud that we Indian has more enthusiastic than other published in the India or world. As we all knows, the future of the country is discussed by the youth of the country. Same in the case of India. India is known as the youngest country in the world. It is because the India has so many youth. The youth of a country is very strong, full of talent, having almighty dreams. In the easy words, we can say that the youth of our country is always ready to fight for the nation, and it is work with non-violence also. So, in this way, it is a country full of the human capital. Thank you. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर येते आहे शेखर ढोबळे. देश मेरा जल रहा है, आग लगी है सीने में, हुक्म शासन व्यर्थ दिखे है खून गरीब का पीने में, तो राम मंदिर या बाबरी का पक्ष नहीं मैं लाया हूँ, घायल भारत चीख रहा है, चीख सुनाने आया हूँ. व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन व जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो, दादांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीमध्ये जवळपास 150 वर्ष राहिला होता. व या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारींनी आपले प्राण त्यागले. राजगुरू, सुखदेव, भगतसिंग इंग्रजाची लढाई करताना झाशीच्या राणीने आपले प्राण त्यागले. अशा त्या माऊलीने त्याग केला की त्या त्यागालाही लाज वाटावी. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गर्जना करत असे म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. दादांनो, सुभाषचंद्र बोसनी म्हटलं होतं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणाले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि आजचे आपले बंधू काय म्हणतात, तेरे नैना मेरे नैनों से. बघा काय परिस्थिती झाली आपल्या भारतात. दादांनो, असं नव्हते तेव्हा. असं नव्हतं. शेवटी मी एक छोटीशी शायरी म्हणेल, माझ्या भाषणाला विराम देईल. देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है. हम उस देश के फूल है यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान. धन्यवाद. यानंतर आपल्या पुढे येते आहे गौरी पिंपळे. सर्वप्रथम सर्वांचे
मनपूर्वक आभार. माझे नाव गौरी राजू पिंपळे. मी BA फर्स्ट इयरला शिकत आहे. आपण इथे कशासाठी जमलो हे तर तुम्हाला माहीतच आहे. स्वातंत्र्याचा अमृतोत्सव एकत्र साजरा करूया. आपण सर्वजण भारत मातेच्या चरणी नतमस्तक होऊया. माझा मनपूर्वक नमस्कार. सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मला स्वातंत्र्याचा आनंद, अनुभव, अनुभूती प्रत्येक सेकंदाला मिळते त्या असंख्य स्वातंत्र्यवीरांना मी मनपूर्वक वंदन करते. स्वातंत्र्य हा राष्ट्राचा प्राण आहे आणि हा प्राण फुंकण्याचे काम शेकडो शूरवीरांनी प्राण देऊन गतप्राण होऊन केलेले आहे. जब जब तिरंगा लहराता है हे शूरवीर हमें तुम्हारी याद आती है. जब जब तिरंगा लहराता है हे शूरवीर हमें तुम्हारी याद आती है. आपण खूप भाग्यवान आहोत मित्रांनो की आपण लोकशाही भारताचे नागरिक आहोत. अमृत महोत्सवी वर्ष हा आपल्या भारत देशासाठी खूप मोठा टप्पा आहे आणि गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आजादी का अमृत महोत्सव मनाएंगे, हर घर में तिरंगा लहराएंगे. आजादी का अमृत महोत्सव मनाएंगे, हर घर में तिरंगा लहराएंगे. 75 वर्ष झाले. हे 15 ऑगस्ट 2022 ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होईल. 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या क्षणाला अजरामर करण्यासाठी आणि स्वातंत्र्य लढण्यासाठी आठवण करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सुरुवात केली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद गौरी. यानंतर आपल्या पुढे येत आहे रिंकू पिंपळे. माझं नाव रिंकू रामेश्वर पिंपळे. मी BA फर्स्ट इयरला आहे. उत्सव हा अमृत महोत्सवाचा दिवस आहे. आज स्वातंत्र्याच्या गौरवाचा. चला बाळगूया वसा देशभक्तीचा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होती. या क्षणाला अजरामर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमापासून 12 मार्च 2021 रोजी करण्यात आला. महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह हा हाती घेतला आणि यांनी